नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पात्रता कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपये मोफत उपचार आपण कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, भारत सरकारकडून देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात. यामध्ये विविध मोठे आजार, शस्त्रक्रिया, आपत्कालीन उपचार, मातृत्व सेवा सुविधा यांचा समावेश आहे. ही योजना सरकारी आणि मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयामध्ये लागू आहे. लाभार्थ्यांना रुग्णालयात भरती होण्यापूर्वी किंवा नंतर कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. योजनेत कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध आहे. देशातील 10 कोटीहून कुटुंबे या योजनेमध्ये कव्हर झालेली आहेत. योजना आयुष्यमान भारत उद्देश मोफत आरोग्य पुरवणे, लाभ 5 लाखापर्यंत कॅशलेस उपचार, लाभार्थी गरीब व वंचित कुटुंबे, अर्ज पद्धत ऑनलाईन CSC केंद्र, वेबसाईट बघा PMJAY.gov.in, कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, BPL प्रमाणपत्र इत्यादी. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत या योजनेचे उद्दिष्ट नेमकं काय आहे आणि योजना का राबवली जाते. तर याची संपूर्ण डिटेल आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की योजनेचे उद्दिष्ट बघा. आयुष्यमान भारत योजनेचे उद्दिष्ट अडचणीमुळे कोणत्याही उपचारांपासून वंचित राहू नये. हा गरीब आणि वंचित कुटुंबांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे, आरोग्य सुधारण्याचा व योजनेचा हेतू आहे. योजनेअंतर्गत कॅन्सर, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, न्यूरोसर्जरी, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, मातृत्वोपचार तसेच अपघाती उपचारांचा समावेश आहे. या योजनेमुळे लाखो कुटुंबांचे आरोग्य खर्च वाचले आहेत. पात्रता निकष: BPL यादीतील कुटुंबे, शहरी भागातील रस्त्यावरती मजूर, घरकाम करणारे, बांधकाम मजूर इत्यादी, तसेच ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर, तसेच अति लहान जमीनधारक. त्यानंतर SCSC 2011 डेटानुसार निवडलेली कुटुंबे. त्यानंतर सरकारी यादीत नाव असणे आवश्यक. अर्ज कसा करावा? PMJAY गव्हर्नमेंट.वर जा आणि आय एम एलिजिबल पर्याय निवडा आणि आपला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आवश्यक कागदपत्र नोंदणी करा. त्यानंतर घरकुल आवश्यक कागदपत्र नोंदणी करा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र बघा, आधार कार्ड आहे, नंतर BPL प्रमाणपत्र आहे, त्यानंतर SCSC यादीतील नाव आहे, रेशन कार्ड आहे, पत्त्याचा पुरावा आहे, त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो, जेवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत फॉर्म भरत असताना. तर आपण काय करायचं, PMJAY या वेबसाईटवर जायचं, आपला फॉर्म भरून घ्यायचे. योजनेचे फायदे बघा. वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार, त्यानंतर सरकारी व खाजगी रुग्णालयात कॅशलेस सुविधा, त्यानंतर मोठ्या आजारांचे कव्हरेज आणि कुटुंबातील सर्व सदस्य यांचा समावेश. आणि त्यानंतर उपचार बघा. कॅन्सर उपचार, त्यानंतर डायलिसिस, अपघाती शस्त्रक्रिया, हाडे व सांधेबद्दल शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जरी, मातृसेवा व नवजात शिशु उपचार, एवढे सेवा आपल्याला या योजनेमार्फत मिळतात मित्रांनो. तर ही योजना खूप चांगली आहे. या योजनेचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.